मंडळी, नुकत्याच महाराष्ट्र विधान परिषदेच्या 9 आमदारांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. या 9 आमदारांमध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, तर राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी, तसेच भाजपचे रणजितसिंह मोहिते पाटील व त्यांच्याबरोबर अन्य भाजप व काँग्रेसच्या सदस्यांचा समावेश आहे. मात्र या जागांवर आता कोणाची वर्णी लागणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलं आहे. सध्याचे संख्याबळ पाहता महायुतीच्या 8 जागा निवडून येतील. यामध्ये भाजपच्या 4 तर एका जागी भाजपला राष्ट्रवादीची मदत लागणार आहे. शिवसेनेच्या 2 तर राष्ट्रवादीला 1 जागा मिळेल, तर महाविकास आघाडीला 2 जागा मिळतील. मात्र दुसऱ्या जागेसाठी महाविकास आघाडीला अधिकच्या 10 मतांची आवश्यकता आहे. मात्र नुकत्याच झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने शरद पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला होता. विधान परिषदेत आता महाविकास आघाडीची जागा काँग्रेसला जाणार की उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला, हे पाहावं लागेल. मात्र विधान परिषदेत सातारा जिल्ह्यातील कोणत्या नेत्यांची नावे चर्चेत आहेत व त्या नेत्यांची राजकीय पार्श्वभूमी कशी राहिली आहे या संदर्भात जाणून घेऊया या व्हिडिओमधून. नमस्कार, मी एपी आणि तुम्ही पाहताय मुद्द्याचं बोला. सातारा जिल्ह्यावर आधीपासून काँग्रेस व त्यानंतर राष्ट्रवादीचे वर्चस्व पाहायला मिळालं होतं. मात्र 2024च्या लोकसभा निवडणुकीनंतर हे चित्र पूर्ण बदललं. लोकसभा निवडणुकीत खासदार उदयनराजे भोसले हे भाजपच्या तिकिटावर निवडून आले, तर 2024च्या विधानसभेत जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदारसंघात सर्व जागांवर महायुतीने विजय मिळवला. यामध्ये भाजपला 4 तर शिवसेना व राष्ट्रवादीच्या 2 जागा निवडून आल्या. याचेच फळ म्हणून जिल्ह्यात सध्या 4 कॅबिनेट मंत्री आहेत. मात्र आता विधान परिषदेत देखील सातारा जिल्ह्यातील काही नेत्यांची नावे चर्चेत आहेत. विशेषतः भाजपकडून अधिकच्या जागा असल्याने भाजपमधून जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांची नावे चर्चेत आहेत. यामध्ये पहिलं नाव आहे सत्यजित पाटणकर यांचं. सत्यजित पाटणकर हे राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील प्रमुख नेते होते. 2014 व 2019 मध्ये पाटण विधानसभा मतदारसंघाची निवडणूक पाटणकर यांनी राष्ट्रवादीकडून लढवली. मात्र या निवडणुकीत त्यांना अपयश आलं. 2024च्या निवडणुकीत ही जागा महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेला सुटली. परिणामी सत्यजित पाटणकर यांनी ही निवडणूक अपक्ष लढवली. मात्र मंत्री शंभूराज देसाई यांनी त्यांचा पराभव केला. नंतरच्या काळात सत्यजित पाटणकर यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. सध्या पाटणमध्ये देसाई व पाटणकर हेच 2 गट आहेत. पाटणकर गटाचे नेते सत्यजित पाटणकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आता त्यांच्या कार्यकर्त्यांकडून भाजपने विधान परिषदेत संधी द्यावी अशी मागणी केली जात आहे. शिवाय पाटणमध्ये पालकमंत्री शंभूराज देसाई यांना शह देण्यासाठी भाजपकडून पाटणकर यांना ताकद देण्याबाबत पक्षात विचार सुरू असल्याची चर्चा सध्या जिल्ह्यात आहे. दुसरं नाव आहे ते म्हणजे धैर्यशील कदम यांचं. धैर्यशील कदम यांनी 2014ची कराड उत्तर विधानसभा काँग्रेसच्या तिकिटावर लढवली. मात्र कालांतराने त्यांनी काँग्रेस सोडली, तर 2019 मध्ये कराड उत्तर हा मतदारसंघ महायुतीमध्ये शिवसेनेला सुटला व त्यामुळे कदम यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि तिकीट मिळवत कराड उत्तरची विधानसभा निवडणूक लढवली. मात्र 2022 मध्ये धैर्यशील कदम यांनी शिवबंधन सोडून भाजपचे कमळ हाती घेतलं, तर 2023 मध्ये भाजपने देखील त्यांची सातारा भाजप जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली. 2024ची कराड उत्तर विधानसभा भाजपकडून लढवण्यासाठी कदम देखील इच्छुक होते. मात्र पक्षाने मनोज घोरपडे यांना संधी दिली, तर कदम यांनी देखील पक्ष आदेश मानत बंडखोरी केली नाही. त्यामुळे विधानसभेची संधी हुकल्याने भाजप त्यांना विधान परिषदेत संधी देईल का याकडे आता लक्ष लागलं आहे. तिसरं नाव आहे ते म्हणजे विक्रम पावसकर यांचं. विक्रम पावसकर हे अनेक काळापासून भाजपचे काम कराड दक्षिण व सातारा जिल्ह्यात करत आहेत. विक्रम पावसकर यांनी बूथ लेवल पासून प्रदेश पातळीवर विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. त्याचबरोबर ते हिंदू एकता आंदोलन सातारा जिल्हा अध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांच्या नावाबद्दलही सकारात्मक विचार वरिष्ठ नेत्यांकडून होऊ शकतो. तर महाविकास आघाडीकडून पुन्हा शरद पवार यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांना संधी मिळेल अशी चर्चा आहे. मात्र संख्याबळ पाहता तसे होण्याची शक्यता कमीच आहे. 2019 मध्ये शशिकांत शिंदे यांचा विधानसभेला पराभव झाला. नंतर त्यांची विधान परिषदेवर वर्णी लागली. जर पुन्हा शशिकांत शिंदे यांना विधान परिषदेवर पाठवायचे असेल तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची व काँग्रेसची चर्चा करावी लागणार आहे. आणि जर बार्गेनिंग पॉवरमध्ये राष्ट्रवादीला यश आलं तर साताऱ्यातून शशिकांत शिंदे व माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या नावाचा विचार होऊ शकतो. यामध्ये शेखर गोरे यांच्या नावाची देखील जिल्ह्यात चर्चा आहे. जर शक्यतांचा विचार केला, अजित पवार आज जर हयात असते तर उदयसिंह पाटील उंडाळकर यांना देखील विधान परिषदेची संधी मिळाली असती अशी देखील चर्चा जिल्ह्यात आहे. जिल्हा परिषद अध्यक्षाच्या निवडीवरून झालेल्या वादामुळे सध्या सातारा जिल्हा हा राज्यात चर्चेत आहे. मात्र सातारा जिल्ह्याने राज्याला व देशाला दिशा दाखवली आहे.
आजपर्यंत सातारा जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी महत्त्वाची पदे भूषवली आहेत, तर सध्या जिल्ह्यात 2 खासदार, 4 मंत्री व 8 आमदार आहेत. त्यामुळे येणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीत सातारा जिल्ह्यातील आमदारांची संख्या 8 वरून वाढते का, याकडे आता जिल्ह्यातील लक्ष लागलं आहे. मंडळी, तुम्हाला काय वाटतं? येणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीत सातारा जिल्ह्यातील कोणत्या नेत्याला संधी मिळेल व कोणत्या नेत्याला संधी मिळायला हवी, या संदर्भात तुमचं मत काय आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर अशा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मुद्द्याचं बोल आहे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.